आज सकाळी लवकर उठून अंघोळ आवरून देवपूजा करून घेतली. आज गुरुवार आहे त्यामुळे स्वामी महाराजांची पण पूजा करायची होती. पूजा करून घेतली, दिवाबत्ती केली, जाप करून घेतला आणि लगेचच मुलांना नादी लावून खेळायच्या नाश्त्याची तयारी करायला घेतली. मध्येच लगेच इडलीचं पीठ बघितलं तर मस्त असं फुगून छान झालं होतं. मग बनवायला घेतली आज खूपच घाई होती, काय ते पुढे कळेलच. आणि माझी इडली ही नेहमी अशीच फुगते बरं का, छान. आणि मला अशी बनवायला पण आवडते, फुगली तर नाही आवडत. त्यामुळे खूपच छान झाली होती. आणि आम्ही एकदा पीठ भिजत ठेवलं ना तर 2 दिवस इडली बनवतो. त्याचबरोबर इथे शेंगदाण्याची चटणी बनवली होती, सांबार बनवला, इडली नाश्ता केला आणि त्यानंतर गेलो देवदर्शनाला. आम्ही गेलो होतो बाप्पांच्या दर्शनासाठी, पण बाप्पाचा दरवाजा काही उघडा नव्हता, मंदिर बंद झालं होतं. त्यानंतर आलो त्यांच्या पप्पांच्या दर्शनाला, म्हणजे महादेवाच्या मंदिरामध्ये. आणि दर्शन झाल्यानंतर घरी येऊन मुलांच्या टिफिनची तयारी करायची होती. त्यामध्ये मी मूग मटकी आणि बटाटे टाकून, असं बेसन टाकून ही अशी आलू टिक्की बनवली होती. टिफिनला दिली दोघांच्या पण. आणि आता सोडायला जायचं होतं ह्यांना स्कूलला, तर हीच घाई होती माझी सकाळपासून. चला तर बाय.